मित्रहो नमस्कार. यापूर्वीच्या लेक्चरला आपण महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 आणि त्यातील रिसेंट अमेंडमेंट नवीन कायद्यामध्ये ज्या बदल झालेले आहेत, ज्यात नवीन तरतुदी आपण केलेल्या आहेत, यावर सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर मित्रहो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 या विषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. Dear students, in the previous lecture we have discussed about the Maharashtra State Cooperative Society Act 1960 and its recent amendments. So friends, today we are going to start about the Multi-State Cooperative Society Act 2002. So friends, let's discuss one by one what is the Multi-State Cooperative Society Act and what is the amendments of Multi-State Cooperative Society Acts, and what is the basic concept of the Multi-State Cooperative Society Act. Dear students, this lecture is basically divided in 3 subpoints. The point number 1 is the introduction of Multi-State Cooperative Society Act 2002. Number 2, provisions of Multi-State Cooperative Society Act 2002. And third is the conclusion and summary of the lectures. मित्रहो, आजचं जे हे लेक्चर आहे हे आपलं एकूण प्रमुख 3 विभागामध्ये विभागले गेले आहे. यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 याची प्रास्ताविक किंवा प्रस्तावना पाहणार आहोत. 1.2 मध्ये आपण बहुराज्य सहकारी संस्था कायद्यामधील ज्या प्रमुख तरतुदी आहेत, या तरतुदींचा सविस्तरपणे अभ्यास आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर 1.3 मध्ये आपण या आजच्या लेक्चरचा जो निष्कर्ष आहे आणि सारांश आहे यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर मित्रहो, आपण बहुराज्य सहकारी संस्था काय आहे याला आपण सुरुवात करूया. ही कन्सेप्ट काय आहे, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट, यावर आपण सविस्तरपणे भाष्य करूया. मित्रहो, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे आपण या पूर्वीच्या लेक्चरला महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 यावर सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा जो आहे 1960 मधील ज्या 97व्या घटना दुरुस्तीनं नवीन तरतुदी केल्या, या तरतुदीची अंमलबजावणी 2013 साली करण्यात आली, जेणेकरून महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या कामकाजाचे व्यवस्थापन, कामकाजामध्ये स्वायत्तता यावी, त्याचबरोबर लोकशाही पद्धतीनं या संस्थांचं नियंत्रण चालावं आणि व्यावसायिक व्यवस्थापन व्हावं, यासाठी 97वी घटना दुरुस्ती महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये ही पार्श्वभूमी जाणून घेणं अत्यंत गरजेचं होतं. आणि आता यानंतर आपण बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 हा काय आहे यावर आपण सविस्तरपणे भाष्य करूयात. मित्रांनो, बहुराज्य म्हटलं की या शब्दामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एकापेक्षा जास्त राज्यामध्ये ज्या सहकारी संस्था काम करतात त्याला आपण बहुराज्यीय सहकारी संस्था असं म्हणतो.
म्हणजेच हा जो कायदा आहे तो कायदा एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये जर सहकारी संस्था काम करत असतील तर त्यांच्या संदर्भातला हा कायदा आहे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मित्रांनो, एकापेक्षा अधिक राज्यामध्ये ज्या सहकारी संस्थांचं कार्यक्षेत्र असतं अशा सहकारी संस्थांनाच या सहकारी कायदा लागू होतो. म्हणजेच ज्या नागरी सहकारी संस्थांच्या बँकेचे कार्यक्षेत्र एकापेक्षा जास्त राज्यात विस्तारलेले आहे अशा बँकांना या सहकारी कायद्यानुसारच काम करावे लागते. म्हणजेच माझी एखादी उदाहरणार्थ आपली एक नागरी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तर त्याचीच दुसरी शाखा कर्नाटक राज्यामध्ये आहे, तिसरी बंगालमध्ये आहे, चौथी गुजरातमध्ये आहे किंवा पश्चिम बंगालमध्ये आहे. अशा एकापेक्षा जास्त राज्यात ज्या नागरी सहकारी बँका काम करतात अशांना आपण बहुराज्यीय किंवा बहुराज्यीय सहकारी संस्था असं म्हणतो. मित्रांनो, हा कायदा महाराष्ट्रातील अनेक नागरी सहकारी बँकांना आजही लागू करण्यात आलेला आहे. मुळात जर तसं पाहिलं तर या कायद्याचं नाव मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1984 असं होतं. परंतु यामध्ये 2002 साली सुधारणा करून या कायद्याचं नाव मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 2002 असं करण्यात आलं. यानुसार या कायद्यानुसार ज्या एकापेक्षा जास्त राज्यामध्ये नागरी सहकारी बँका कार्यरत असतात, त्यांचं कामकाज चालतं, या बँकांसाठी हा कायदा महाराष्ट्र शासनानं लागू केलेला आहे. मित्रांनो, या कायद्यामध्ये ज्या एकापेक्षा जास्त राज्यामध्ये काम करणाऱ्या ज्या नागरी सहकारी संस्था आहेत त्यांच्या बाबतीतला हा कायदा आहे आणि हा कायदा त्यांना लागू पडतो. मित्रांनो, या कायद्यातील कलम 4 नुसार कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, हा कायदा जो आहे या कायद्याची जर अंमलबजावणी करायची असेल तर या कायद्याच्या अंमलबजावणीचे जे अधिकार आहेत ते केंद्र सरकारने एक सेंट्रल रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज अशा संस्थेकडे नियुक्त केलेल्या संस्थेकडे देण्यात आलेला आहे आणि हे घटनेच्या कलम क्रमांक 4 नुसार हा अधिकार केंद्र शासनाने सेंट्रल रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडे देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या पार्श्वभूमीवर आता आपण या 2002च्या बहुराज्य सहकारी संस्था कायद्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या तरतुदी आहेत यावर आपण सविस्तरपणे भाष्य करूया. मित्रांनो, बहुराज्य सहकारी संस्था 2002 या कायद्यातील ज्या प्रमुख तरतुदी आहेत त्या तरतुदी आपण प्रामुख्यानं आजच्या लेक्चरमध्ये प्रमुख 10 तरतुदींचा अभ्यास आज आपण करणार आहोत. त्यामध्ये नोंदणी असेल, पोट नियम असेल, सभासद संख्या असेल, संस्थेचं व्यवस्थापन असेल, वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, निधीची गुंतवणूक असेल, कर्ज व्यवहाराबाबतच्या तरतुदी असतील, अकेंशन म्हणजे ऑडिटबद्दल ज्या काही तरतुदी आहेत, त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या सोसायटीच्या जे वाद आहे त्याचे बहुराज्य सहकारी सोसायट्यांचे जे विस्तारीकरण आहे, वाढ आहे याबद्दल आणि संस्थेच्या वादाचे जे निराकरण आहे, या प्रमुख मुद्द्यांच्या आधारे, प्रमुख तरतुदींच्या आधारे आजचं आपलं हे लेक्चर होणार आहे. मित्रांनो, बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 मध्ये प्रामुख्यानं पहिल्यांदा जी महत्त्वाची तरतूद करण्यात आली ती म्हणजे सहकारी संस्थांच्या नोंदणीबाबतची. मित्रांनो, हा कायदा अस्तित्वात आल्यापासून कलम 6 नुसार प्रत्येक बहुराज्य सहकारी सोसायटीला
नोंदणीसाठी केंद्रीय निबंधकाकडे त्यांनी दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करावा लागतो. तर मित्रांनो, एखाद्या राज्यामध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्थेला असं वाटलं की आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा आता आपली शाखा ओपन करून आपल्याला काम करायचं आहे, तर अशा वेळी त्यांनी केंद्रीय निबंधकाकडे, केंद्राने नेमलेल्या सहकारी संस्थाच्या निबंधकाकडे आपला प्रस्ताव पाठवावा लागतो आणि त्या प्रस्तावासाठी त्याने जो नमुना, जो फॉर्मॅट दिलेला आहे, अशा ठराविक नमुन्यामध्ये त्यांना तो अर्ज करावा लागतो. मित्रांनो, ही झाली नोंदणीच्या संदर्भातली तरतूद. मित्र हो, आता आपण जी तरतूद पाहणार आहोत ती पोट नियमांच्या संदर्भातली तरतूद पाहणार आहोत. कायद्यातील कलम 9 नुसार पोट नियमात काही बदल करावायचा असेल तर त्याला केंद्रीय निबंधकाची मान्यता घ्यावी लागते. मित्रांनो, सहकारी संस्था कायदा हा जो आहे यामध्ये जर काही बदल करायचे असतील तर हे बदल करण्यासाठी अगोदर केंद्रीय निबंधकाची मान्यता शासनाला घ्यावी लागते, सहकारी संस्थांना घ्यावी लागते. असा महत्त्वाची तरतूद या बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 मध्ये करण्यात आलेली होती. तिसरी आणि महत्त्वाची जी तरतूद होती ती म्हणजे सभासदांच्या बाबतीतली होती. कायद्यातील कलम 19 ते 23च्या दरम्यान सभासदाच्या संदर्भात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या कायद्यामध्ये कलम 19 ते 23 हे जे कलम आहेत तर ही कलम सभासदांच्या बाबतीत आपल्याला करण्यात आलेली दिसून येतात. त्यामध्ये यासाठी बहुराज्य सहकारी सोसायट्यांचे सभासदत्व मिळण्यासाठी संबंधित व्यक्तींना करार कायद्याच्या कलम 10 आणि 11 प्रमाणे समक्ष असावे लागते. एखादी सोसायटी किंवा अन्य बहुराज्य सहकारी सोसायटी राज्य सरकार, मध्यवर्ती सरकार आणि राष्ट्रीय विकास सहकारी संघ, सहकारी मालकी कॉर्पोरेशन, सहकारी कंपन्या यांना या कायद्याचं सभासदत्व मिळू शकतं. म्हणजेच मित्रांनो, बहुराज्य सहकारी संस्था कायद्यामध्ये सहकारी संस्थेचं जे सभासद ज्यांना व्हायचं आहे त्या सभासदासंदर्भात कलम 19 ते 23 या कलमांच्या मध्ये सभासदांच्या बाबत तरतूद केलेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, यानंतरची जी अतिशय महत्त्वाची जी तरतूद होती ती संस्थेच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात होती. बहुराज्य सहकारी संस्था जो कायदा 2002 मधील कलम 29 जे आहे त्या 29 मध्ये व्यवस्थापनाविषयी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. यानुसार बहुराज्य सहकारी सोसायट्यांच्या सर्व सभासदाच्या जनरल बॉडीमध्ये समावेश होतो. मात्र सोसायटीच्या पोटनियमामध्ये तरतूद असेल तर सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीचीच जनरल बॉडीमध्ये निवड करता येते. मित्रांनो, ही जी महत्त्वाची तरतूद आहे ही तरतूद सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनाविषयी, म्हणजेच सहकारी संस्थेच्या अंतर्गत व्यवस्थापन जे असतं त्या व्यवस्थापनाविषयी आपल्याला केल्याची दिसून येते. यामध्ये प्रामुख्यानं काय म्हटलेलं आहे तर कलम 29 मध्ये ज्या सहकारी संस्थांच्या सभासदांचा जनरल बॉडीमध्ये समावेश करायचा आहे या संदर्भात हे कलम 29 आपल्याला बहुराज्य सहकारी संस्था कायद्यामधील माहिती देतो. मित्रांनो, यानंतरचं जे महत्त्वाचं तरतूद होती ती तरतूद यासाठी करण्यात आलेली होती की वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात कलम 30 मध्ये जनरल बॉडीची जी वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर ठराविक वेळेमध्ये घ्यावी लागते या संदर्भात हे कलम आपल्याला मार्गदर्शक ठरते. केंद्रीय निबंधक या सभेसाठी 3 महिन्यापर्यंत जास्तीत जास्त मुदतवाढ देऊ शकतात. कायद्यानुसार कलम 30 ते 39 पर्यंत सर्वसाधारण सभा
संचालक मंडळ निवडणूक संदर्भात विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. कलम 42 मध्ये संचालक मंडळाची कामे, त्यांचे अधिकार, त्यांच्या कर्तव्य याबाबत सविस्तर उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, कलम 46 नुसार संचालक मंडळाला विविध समित्या नेमण्याचा अधिकार आहे. तसेच कलम 48 नुसार संचालक मंडळ बरखास्त करण्याचा सुद्धा अधिकार, त्या जागी प्रशासक नेमण्याचा सुद्धा अधिकार सरकारला या कलमांच्या अंतर्गत देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. मित्र हो, यानंतरचं जे आणि महत्त्वाचं जे कलम होतं ते म्हणजे निधींच्या गुंतवणुकीच्या बाबत होतं. सहकारी संस्था कायदा, बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 मधील जे कलम 62 आहे, या 62 नुसार कोणत्याही सोसायटीला आपल्या निधीची गुंतवणूक ठेवीच्या स्वरूपात दुसऱ्या सहकारी बँकेत, राज्य सहकारी बँकेत, केंद्र सरकारच्या सहकारी खात्यामध्ये करता येते. तसेच सहकारी रोखे सिक्युरिटीज ही निधीमध्ये गुंतवता येते. केंद्रीय निबंधकाच्या संमतीने इतर सहकारी संस्थांना शेअरमध्ये सुद्धा गुंतवणूक करता येते. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा गुंतवणूक करता येते. कायद्यानुसार सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये एक महत्त्वाचा घटक आपल्या लक्षात येतो बघा. बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 मधील कलम 62 नुसार या संस्थांनी आपला निधी कुठे गुंतवायचा याबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि निधीच्या गुंतवणुकीबाबतचे सर्व अधिकार या कायद्यातील कलम 62 नुसार निधीची गुंतवणूक कोणकोणत्या प्रकारे करता येते, कोणकोणत्या ठिकाणी करता येते यावर सविस्तर मार्गदर्शन आपल्याला बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 मध्ये केल्याचं दिसून येते. यानंतरची पुढची जी तरतूद होती ती संस्थेच्या कर्ज व्यवहाराबद्दल होती. बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 च्या 63व्या कलमानुसार बहुराज्य सहकारी सोसायटींच्या शेअरच्या तारणावर सहकारी संस्था कर्ज घेऊ शकत नाहीत. तसेच सभासद नसलेल्यांनाही कर्ज देता येत नाही. मात्र ठेवीदारास ठेवीच्या तारणावर कर्ज देण्यास कायद्याने त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, बहुराज्य सहकारी संस्था कायद्यामधील कलम 67 नुसार कलम 67 नुसार नाही मित्रांनो, कर्ज व्यवहाराबद्दल कलम 63 नुसारच आपल्याला कर्ज व्यवहाराबाबतचे जे तरतुदी होत्या, जे नियम होते, जे अधिनियम होते ते बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002च्या नुसार आपल्याला या तरतुदीमध्ये या कायद्याचा समावेश आपल्याला दिसून येतो. कर्ज देण्यासाठी कोण पात्र सभासद आहेत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आपल्याला बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 मध्ये आपल्याला केल्याचे दिसून येतात. मित्रांनो, यानंतरची जी महत्त्वाची तरतूद होती ती लेखापरीक्षण किंवा ऑडिट, त्याला अकेंशन किंवा ऑडिट असं म्हणतो, या संदर्भातली होती. बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 मध्ये 2002च्या तरतुदीनुसार 1900 ऑडिट आणि लेखापरीक्षणाच्या बाबत ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदीच्या बाबतीत कलम 67 नुसार वर्षातून एकदा प्रत्येक बहुराज्य सहकारी सोसायटीला केंद्रीय निबंधकाकडून त्यांनी अधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडून त्यांचे लेखापरीक्षण अकेंशन करून घेणं बंधनकारक ठरतं.
कलम 69 नुसार केंद्रीय निबंधक संस्थेच्या कारभाराची सविस्तरपणे चौकशी सुद्धा करू शकतो. हा अधिकार या बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 नुसार कलम 69 नुसार सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकास देण्यात आलेला आहे. मित्रांनो, यानंतरची जी महत्त्वाची तरतूद होती ती म्हणजे बहुराज्य सहकारी सोसायट्यांचे वितरण. बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002च्या कलम 69 नुसार चौकशी अहवाल मिळाल्यानंतर म्हणजेच केंद्रीय निबंधकाकडून सहकारी संस्थेची चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल मिळाल्यानंतर किंवा संस्थेच्या 3/4पेक्षा जास्त सभासदांनी विनंती केल्यास केंद्रीय निबंधकाला योग्य वाटल्यास संस्थेला तिची बाजू मांडण्यास संधी देऊन निबंधक नामविस्तार करण्याचा निर्णय घेऊ शकतो. अशा प्रकारे या बहुराज्य सहकारी संस्थांच्या सोसायट्यांचे वितरण करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी कलम 69 मध्ये सविस्तरपणे तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. यानंतरची महत्त्वाची जी तरतूद होती ती म्हणजे संस्थेबाबत जे काही वाद होत असतात त्या वादांचे निराकरण करण्यासाठी महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली होती. आणि या तरतुदीमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होता हे आपण आता पाहणार आहोत. मित्रांनो, कायद्यातील बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 मधील कलम 74 नुसार बहुराज्य सहकारी सोसायट्यांनाही घटना व्यवस्थापन आणि दैनंदिन व्यवहार याबद्दल काही वाद निर्माण झाल्यास किंवा वाद तयार झाल्यास केंद्रीय निबंधकाकडे निर्णयासाठी तक्रार करता येते आणि या संबंधात कोणत्याही कोर्टाला अशा वादाचे खटले चालवण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. मित्रांनो, सहकारी संस्थांच्या वादाबद्दलचे म्हणजे जे काय तंटे असतात, वाद असतात, याबद्दलचे महत्त्वाचे अधिकार सहकारी निबंधकाला देण्यात आलेले आहेत. आणि अशी तरतूद बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा 2002च्या 74व्या कलमानुसार सहकारी संस्थांमध्ये सोसायट्यांमध्ये व्यवस्थापन आणि दैनंदिन कामकाजाबद्दल जर काही वाद निर्माण झाले तर हे वाद मिटवण्यासाठी, हे वादांचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय निबंधकाकडे संस्थेला तक्रार करता येते आणि तिथंच त्यांचं निवारण करता येतं. आणि महत्त्वाची तरतूद यामध्ये अशी करण्यात आलेली आहे की जर या संबंधात जर कोणताही वाद निर्माण झाला तर तो वाद कोणत्याही सभासदाला किंवा कोणत्याही संस्थेला कोणत्याही कोर्टात चालवण्यात येणार नाही, अशी विशेष तरतूद या बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 मध्ये करण्यात आलेली आहे. तर मित्रहो, अशा प्रकारे बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002च्या कायद्यातील तरतुदीविषयी आज आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर मित्रहो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 मधील ज्या प्रमुख तरतुदी आहेत यावर सविस्तरपणे भाष्य केलेले आहे. आणि हे भाष्य करत असताना आपण ज्या कायद्यातील प्रमुख तरतुदी आहेत या 10 प्रमुख तरतुदींच्या वरती सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. त्यामध्ये नोंदणीबाबतच्या तरतुदी, पोटनियमाच्या बाबत तरतुदी असतील, सभासदांच्या बाबतच्या तरतुदी असतील, व्यवस्थापनाच्या बाबतीत तरतुदी असतील, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बाबतीतल्या तरतुदी असेल, निधींची गुंतवणुकीबाबतच्या तरतुदी असेल, कर्ज व्यवहाराबाबतच्या तरतुदी असेल, ऑडिटच्या बाबतच्या तरतुदी असतील, बहुराज्य सहकारी सोसायट्यांचे विस्तारीकरण याबद्दलच्या तरतुदी असेल आणि संस्थांच्या वादाबाबतच्या तरतुदी असेल, या तरतुदींच्या वरती सविस्तरपणे भाष्य आज आपण या लेक्चरमध्ये केलेलं आहे.
तर मित्र हो, आजच्या या लेक्चरबद्दल आपल्या मनामध्ये कोणाच्या काही शंका असतील, काही डाऊट्स असतील, काही क्युरीज असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि त्या शंकांचं निरसन करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. आणि आपण मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न विचारू शकता किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न विचारू शकता. या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम मी माझ्या परीनं 100% पूर्ण करीन. Dear students, if you have any doubt, any queries, any questions about the concept of Multi-State Cooperative Society Act 2002, so please ask freely. I will definitely try to solve your queries, your questions, your doubts. So today's lecture stop here. Thank you. धन्यवाद.